आज आपण एकदम कुडकुडीत अशी शेव करणार आहोत। त्यासाठी मी 2 गिलास बेसन पीठ घेतलेला आहे, चाळून वगैरे आधीच घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ टाकत आहे, हळद टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकत आहे, लाल तिखट टाकत आहे। हे सर्व आता पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन टाकून पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। पाणी टाकून पिठाला छान मळून घ्यायचं, जास्त घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही। हे बघा असं मळून घ्यायचं। त्यानंतर आता आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे, यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे। तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या सोऱ्याने मी हे शेव यामध्ये टाकलेलं आहे। 2 मिनिटं थांबायचं। शेव वरी आला की दोन्ही साइडनं छानसं तळून घ्यायचं। तयार आहे आपली एकदम कुडकुडीत अशी शेव। तुम्ही बघू शकता एकदम छान झालेली आहे। तुम्हाला मी मोडून पण दाखवते। जर तुम्हाला ही शेव आवडली तर एकदा नक्कीच ट्राय करा। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।